काय टाकलं हे? तूप टाकते. हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा. तर आता मी दाखवणार आहे रोहिणीच्या हातचा मसाले भात. पुलाव म्हणू शकता, मसाले भात म्हणू शकता, काही म्हणू शकता. तर इथं आम्ही तयारी केलेली आहे मसाले भाताची. लसूण वगैरे सोलून घेतलेला आहे आणि कांदा वगैरे मी चिरून ठेवला आहे, टोमॅटो चिरून ठेवले. तर त्यासाठी लागतं आहे खोबरं. ते खोबरं पण मी घेतलेलं आहे चिरून. तर इथं कुकरमध्ये रोहिणीने टाकलेलं आहे तूप आणि त्याच्यामध्ये टाकलेले आपलं खडा मसाला जो आहे तर ते पत्ते टाकलेले आहेत. त्यानंतर चक्री फूल टाकलेले आहे, मोठीवाली इलायची असती ना ती टाकलेली आहे. म्हणजे खडा मसाला जो आहे तो टाकलेला आहे सगळा. तर मस्तपैकी तो तडतडू द्यायचा, मस्त असा सुगंध सुटू द्यायचा आणि त्यानंतर बाकीची प्रोसेस मी तुम्हाला दाखवते. तर त्यानंतर ते छान तडतडल्यानंतर मस्त सुगंध सुटल्यानंतर त्यामध्ये तिने कढीपत्ता टाकलेला आहे आणि नंतर त्याच्यामध्ये कांदा टाकलेला आहे, उभा चिरलेला कांदा मस्तपैकी फ्राय करून घ्यायचा आपल्याला. त्यानंतर त्यामध्ये टोमॅटो टाकून घेतलेला आहे आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे, कारण मग मीठ टाकल्यानंतर टोमॅटो छान असा शिजतो, गाळ होतो. तर ह्याच्यातच आपल्याला टाकायचे आहेत शेंगदाणे. तुम्ही बघू शकता ह्याच्यात शेंगदाणे टाकलेले आहेत. पाणी न टाकता वाटण घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये खोबरं, लसूण, अद्रक, मिरची, थोडीशी मिरची आणि कोथिंबीर. तर हे सगळं वाटून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपलं जोपर्यंत टोमॅटो वगैरे सगळं शिजून छान होत आहे आणि आता आपण इथं मसाले वगैरे काढत आहेत की कोणते मसाले याच्यामध्ये जाणार आहे, जेणेकरून रोहिणीचा भात एकदम छान लागतो, टेस्टी लागतो. तर आता आपण इथं मसाला जो आहे, आपण ग्रीन मसाला वाटलेला आहे, तो सगळा मसाला याच्यामध्ये टाकायचा आहे. तर लक्ष ठेवायचं, पाणी नाही टाकायचं याच्यामध्ये. पाणी तर ह्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे, जेणेकरून आपले मसाले जे आहेत ते सगळे छान व्यवस्थित शिजले पाहिजेत. टोमॅटो आहेत ते शिजले पाहिजेत, शेंगदाणे टाकलेले ते शिजले पाहिजेत. त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण टाकून घ्यायचे आहेत मसाले. तर आता इथे मी टाकलेला आहे हळद. त्यानंतर टाकायचं आहे आपल्याला गरम मसाला टाकायचा आहे. त्यानंतर व्हेजचा जो बिर्याणी मसाला असतो तो टाकायचा आहे किंवा मग मॅगी मसाला. तर इथं आम्ही मॅगी मसाला वापरतो आहे. ती प्रत्येक भाजीमध्ये मॅगी मसाला वापरते आणि जेव्हा कधी तिला पुलाव बनवायचा असेल तेव्हा पण ती मॅगी मसाला वापरते, जेणेकरून त्या भाताची टेस्ट खूप छान लागते. तर तुम्ही बघू शकता आता असं मिश्रण झालेलं आहे आपलं आणि हे छान असं परतून झालेलं आहे. तर त्यानंतर आता इथं आपल्याला टाकायचे आहेत तांदूळ. तर
त्यानंतर आता टाकून घ्यायचं आहे आपल्याला, तांदूळ तर टाकून झाले, त्यानंतर आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे जेणेकरून आपला भात व्यवस्थित असा शिजला पाहिजे त्या प्रमाणामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे. तर आता चला पाणी वगैरे टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर टाकायची आहे आपल्याला याच्यावरती कसुरी मेथी. त्यानंतर वरनं आपल्याला थोड्याशा 2 मिरच्या टाकलेल्या आहेत आखाडल्या, जास्त करून ते तिखट नाही झालं पाहिजे, लहान मुलं खायचे आहेत त्याच्यामुळे जास्त तिखट नाही करायचे. तर आता चला आता बघू कसं झालंय. उघडो कसं झालंय देखो. हॅलो, सुगंध मस्त सुगंध सुटलाय. हॅलो दे. वाव किती सुंदर. बस वाव कसा वाव नाही छान सुगंध आलाय. मिक्स करून खायचं. हां हां अयो कशाला